जर मी सेम रॉक महाराष्ट्रमध्ये, राजस्थानमध्ये, काश्मीरमध्ये ठेवेल, तर काय त्याच्याने बनणारी सॉइल सेम असेल? हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ सायली भेसारे आणि आज आपण बघणार आहोत सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की त्या 3 जागेची सॉइल पण काय सेम असेल? फॅक्टर्स म्हणजे काय? सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स म्हणजे काय? फॅक्टर्स म्हणजे असतात घटक, जे की रिस्पॉन्सिबल असतात फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉइल. सॉइल बनण्यासाठी जे काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात त्याला आपण म्हणतो सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स. अच्छा, ही गोष्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली आहे. तुम्हाला लक्षात असेल की एक सायंटिस्ट होते, डोकुचेव, जे की कोण आहे? फादर ऑफ सॉइल सायन्स, आणि त्यांनीच दिली होती आपल्याला मॉडर्न पेडोलॉजी, आणि ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सॉइल ही फक्त रॉक्सच्या ब्रेकडाऊनने नाही, तर काही फॅक्टर्स पण रिस्पॉन्सिबल असतात. आणि याच्याने बनतं काय? हॉरिझॉन, म्हणजे लेयर्स बनतात, ते पण ह्याच्यानेच बनतं. ठीक आहे. तर मग यांनी कुठले फॅक्टर्स दिले? तर त्यांनी दिले आपल्याला पॅरेंट मटेरियल, अजून क्लायमेट आणि ऑर्गॅनिझम्स. हे त्यांनी सांगितले की हे 3 फॅक्टर्स आहेत जे की रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? सॉइल बनण्यासाठी. अच्छा, आता यानंतर अजून एक सायंटिस्ट होते, हॅन्स जेनी. ज्यांनी काय केलं, याच गोष्टीवरती अजून जास्त डीपमध्ये स्टडी केली आणि त्यांना समजलं की फक्त हे 3 फॅक्टर्स नाही आहेत, तर अजून काही फॅक्टर्स आहेत जे की रिस्पॉन्सिबल आहेत सॉइल बनण्यासाठी. काय? एक आहे रिलीफ आणि टाईम, आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला इक्वेशन दिली ही. आता ही या इक्वेशनमध्ये काय बघा, एस म्हणजे सॉइल, सॉइलची प्रॉपर्टी, एफ म्हणजे फंक्शन्स, आणि क्लायमेट, ऑर्गॅनिझम, रिलीफ, पॅरेंट मटेरियल आणि टाइम, म्हणजे सॉइल कशाने बनते, सॉइल प्रॉपर्टीज कशाने बनतात, फंक्शन्स ऑफ क्लायमेट, ऑर्गॅनिझम, रिलीफ, पॅरेंट मटेरियल अँड टाइम. बघा, याच्यातलं जे क्लायमेट आणि ऑर्गॅनिझम्स आहेत ते आहेत ऍक्टिव्ह फॅक्टर्स, आणि रिलीफ, पॅरेंट मटेरियल आणि टाइम जे आहेत ते आहे पॅसिव्ह फॅक्टर्स. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह फॅक्टर्स म्हणजे काय? बघा, ऍक्टिव्ह फॅक्टर्स म्हणजे हे ऍक्टिव्हली वर्क करत आहे. ऍक्टिव्हली वर्क करत आहे म्हणजे काय? बघा बघा क्लायमेट जो आहे, क्लायमेट मध्ये काय येतं? रेनफॉल येतं, है ना? रेनफॉल, टेम्परेचर आहे, विंड आहे. तर हे ऍक्टिव्हली स्वतः वर्क करून काय करतात, त्याच्यामुळे काय होते? विदरिंग होते, है ना? त्याच्यामुळे काय होते? ऑर्गॅनिझम्स कसं काय ऍक्टिव्हली वर्क करत आहे? जसं तुम्हाला माहिती आहे की जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे पालापाचोळा आहे, ते ऑर्गॅनिझम्स काय करतात? डिकम्पोज करतात. म्हणजे काय करतात? ब्रेकडाऊन करतात आणि त्याला कशामध्ये कन्वर्ट करतात? ह्युमस मध्ये. तर ऑर्गॅनिझम्स हे स्वतः इथे ऍक्टिव्हली वर्क करत आहेत. त्याच्यामुळे क्लायमेट आणि ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्ह फॅक्टर्स. आता रिलीफ, पॅरेंट मटेरियल आणि टाइम हे पॅसिव्ह फॅक्टर्स का बरं आहेत? ह्याला आपण पॅसिव्ह फॅक्टर्स का बरं म्हणतो? कारण हे स्वतः ऍक्टिव्हली वर्क करत नाही. हे फक्त काय करतात? हे फक्त कंडिशन प्रोव्हाइड करतात. कंडिशन प्रोव्हाइड कसं करतात? आता बघा, जसं रिलीफ आहे. आता रिलीफ जर म्हणजे काय? आता समजा हे जमीन, आपली जमीन जर फ्लॅट असेल किंवा जरा याची स्लोप अशी स्लॅन्ट असेल, तर याच्यावर कसं डिपेंड करतं? समजा आता पाऊस आला, ठीक आहे. आता समजा आपली जमीन फ्लॅट आहे, तर पावसाचं पाणी हे एका ठिकाणी राहील आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत ते काय होईल? खाली लीच आउट होतील, किंवा पाणी हे व्यवस्थित अंदरपर्यंत जाऊ शकेल. पण समजा जर हा स्लॅन्ट आहे, जमीन आपली स्लोप अशी आहे, तर मग हा पाणी इथे जमा राहू शकते का? नाही. हे इथून काय होईल? घसरून निघून जाईल. तसंच पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल म्हणजे काय? आता बघा, जसं पॅरेंट मटेरियल मध्ये आपलं इथे पॅरेंट मटेरियल काय आहे? रॉक आहे. तर रॉक हा कसं काय कंडिशन प्रोव्हाइड करते? तर रॉक वरती डिपेंड आहे ना, की आपली सॉइल कशा प्रकारची राहील. रॉक मध्ये जे काही एलिमेंट्स असतील, जे काही मिनरल्स असतील, है ना, तेच मिनरल्स, तेच एलिमेंट्स या सॉइल मध्ये प्रेझेंट राहतील. आता टाइम हे कशी कंडिशन प्रोव्हाइड करते? सॉइलला जेवढी जास्त वेळ मिळेल मॅच्युअर होण्यासाठी, आता जास्त वेळ मिळेल तर काय होईल? सॉइल अजून जास्त मॅच्युअर राहील, है ना? सॉइल मॅच्युअर बनेल. हे सगळं काय करत आहे? फक्त कंडिशन्स प्रोव्हाइड करत आहेत. हे ऍक्टिव्हली स्वतः वर्क करत नाहीये. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो?
पॅसिव्ह फॅक्टर्स. आता आपण एक एक करून हे फॅक्टर्स बघूयात. आपला पहिला फॅक्टर आहे क्लायमेट. आता हा क्लायमेट जो आहे, हा सगळ्यात जास्त इन्फ्लुअन्स करणारा फॅक्टर आहे. म्हणजे मोस्ट इन्फ्लुएन्शियल फॅक्टर. आता बघा, जसं की याच्यामध्ये आहे आपला आहे रेनफॉल. जर रेनफॉल जास्त होईल, आता हा रेनफॉल डिसाईड करतं की आपल्या सॉइलमध्ये पाणी पाणी किती प्रेझेंट राहील, न्यूट्रिएंट्स किती वॉश आउट होतील. आपण हे एक्झाम्पलनी बघू. कसं बघा, सगळ्यात पहिला एक्झाम्पल, जर एरिड क्लायमेट आहे. एरिड क्लायमेट आहे म्हणजे काय? पाऊस कमी पडला. पाऊस कमी पडला तर त्या सॉइलमध्ये जो सॉल्ट प्रेझेंट आहे, तो वॉश आउट होईल का? नाही. पाणीच कमी आहे. पाणी जर रेनफॉल जास्त होत असेल, तर हा सॉइल वॉश आउट होईल. पण जर पाणीच कमी पडत आहे, तर हा सॉइल जो आहे तो वॉश आउट नाही होणार. तर तिथे बनली आपली सलाईन सॉइल. नेक्स्ट आहे कूल ह्युमिड क्लायमेट. थंड आणि रेन पण आहे. इथे बनेल पॉटझोल सॉइल. समजा आहे वॉर्म ह्युमिड क्लायमेट, गरम आणि रेनफॉल आहे. तिथे काय बनेल? लॅटराइट सॉइल. इथे इंटेन्स विदरिंग झाली. ठीक आहे. नेक्स्ट टेम्परेचर. हे टेम्परेचर काय करतं? टेम्परेचर काय करतं? जे केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत त्या जमिनीत, जे केमिकल रिॲक्शन्स होणार आहेत त्या सॉइल बनण्यासाठी, त्याची जी स्पीड आहे ती डिसाईड करेल टेम्परेचर. काय डिसाईड करेल? स्पीड डिसाईड करेल टेम्परेचर. ठीक आहे. कसं? जर टेम्परेचर हाय आहे, तर विदरिंग पण फास्ट होईल. विदरिंग फास्ट होत आहे, तर आपली सॉइल फॉर्मेशन पण फास्ट होईल. टाइम कमी लागेल. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा फक्त. हॉफ्स लॉ. एक हॉफ्स लॉ आहे, जे काय सांगतं की प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअस वरती जी केमिकल रिॲक्शन होत आहे ना, तर त्या केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतं? स्पीड 2 ते 3 गुणा वाढते. म्हणजेच काय? प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होईल, तर त्या प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअसच्या इन्क्रीजनी 2 ते 3 टाइम्स तुमची ती केमिकल रिॲक्शनची स्पीड काय होईल? इन्क्रीज होईल. हे काय आहे? हॉफ्स लॉ. हे तुम्ही तर नेक्स्ट फॅक्टर आपला आहे ऑर्गॅनिझम्स. आता हे ऑर्गॅनिझम्स कसं वर्क करेल? आता समजा हे आहे एक झाड आणि तिथून पडलं लीव्स, फ्लावर्स. ऑर्गॅनिझम काय करतात? जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला ते डिकम्पोज करतात आणि काय करतात? डार्क ब्राऊन कलरचं ह्युमस तयार करतात. आणि अजून म्हणजे काय होतं इथे? जे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे त्याला सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. हे कोण करत आहे? ऑर्गॅनिझम्स. कसं करत आहे? डिकम्पोज करून, ब्रेकडाऊन करून. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट आहे रिलीफ. रिलीफ म्हणजे काय बघा. आता तुमची जमीन कशी आहे? तुमची जमीन जर फ्लॅट असेल आणि त्याच्यावरती पाऊस पडलं आणि तुमची जमीन फ्लॅट आहे, तर पाणी हे आपलं टाइम घेऊन, जेवढं त्याला टाइम लागत आहे आतमध्ये शिरायला, तेवढा टाइम घेऊन व्यवस्थित ते आतमध्ये जाईल आणि छान असे लेयर्स तयार करेल, है ना? छान असे लेयर्स तयार करेल. पण तर तिथे जर तुमची जमीन अशी स्लॅन्ट आहे, तर काय होईल? इथे जर रेन आलं, पाऊस पडलं, तर पाणी इथे जमिनीवरती राहील का? नाही राहणार. हे काय होईल? त्याच्यामुळे त्या पाणीला आतमध्ये शिरायचं वेळ मिळणार नाही. तर त्याच्यातले जे हॉरिझॉन्स बनतील, जे लेयर्स बनतील, ते व्यवस्थित बनतील का? नाही. तसंच रिलीफ काय करतं? सॉइल फॉर्मेशनसाठी
मदत करतं, पण तिथे सॉइल व्यवस्थित बनेल की नाही, हॉरिझॉन्स बनेल की नाही, हे पण त्याच्यावरती काय राहील, डिपेंड राहील आणि तेच आपल्याला सांगेल की आपले जे खालचे लेयर्स आहेत सॉइलचे ते कशाप्रकारे बनत आहे. आता लास्ट वन इज टाईम. टाईम कसं काय? तर टाईम कसं वर्क करेल? जेवढं जास्त जेवढं जास्त सॉइलला टाईम मिळत आहे, तेवढी जास्त काय होईल? व्यवस्थित छान विदरिंग होईल. तेवढंच काय होईल? व्यवस्थित हॉरिझॉन्स बनतील ना, लेयर्स बनतील आणि तेवढंच काय होईल? सॉइल मॅच्युअर बनेल, है ना? जेवढं जास्त सॉइलला बनण्यासाठी टाईम मिळत आहे, तेवढंच व्यवस्थित सॉइल विदरिंग होईल. सॉइल एक मॅच्युअर सॉइल तिथे आपल्याला काय होईल? तयार झालेली मिळेल. तर आय होप तुम्हाला सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स हे व्यवस्थित समजलं असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आली असेल, तर प्लीज मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल त्या टॉपिकला घेऊन आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती लेक्चर्स पाहिजे तुम्ही हे पण मला कळवा. ठीक आहे. आता यानंतर आपण सॉइल फॉर्मिंग प्रोसेस बघू. आता आपण फॅक्टर्स बघितले की फॅक्टर्स कसे रिस्पॉन्सिबल होत असतात आपल्या सॉइलच्या तयार होण्यासाठी. तर आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आपण बघूयात. ठीक आहे. थँक यू.